तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी भजनाबद्दल तुम्हाला सांगितले आणि आपण भजन करतो त्याच्यानंतर मध्ये आपण भजनाच्या मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा गजर करतो, हे मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेले आहे। आता तिसरा गजर आपण दत्ताचा करणार आहोत। तो पण आपण एरवी कुणी भजनाला बोलावल्यानंतर आपण पर्टिक्युलर देवीचे गणपतीचे असे म्हणत नाही, आपण सगळे जे आपल्याला छान छान येतात ते बहुतेक आपण म्हणायचा प्रयत्न करतो, ते आपण म्हणतो। तेव्हा आपण गजर तर कोणताही करू शकतो, गणपतीचा देवीचा वगैरे, पण दत्ताचा पण गजर आहे तर तो म्हणून दाखवते मी तुम्हाला। ह्याच्यामध्ये पण टाळ केरवाच आहे। बहुतेक गजरामध्ये टाळ केरवाच असतो आणि जशी जशी आपण स्पीड वाढवतो तसं तसं टाळाची स्पीड पण आपण वाढवतो। जरी केरवा एक ठोका असला तरी पण आपल्या स्पीड प्रमाणे आपण टाळाचे स्पीड वाढवतो आपल्या ह्याच्याप्रमाणे, म्हणण्याप्रमाणे। भगवी छाटी माळ गळ्यात, भगवी छाटी माळ गळ्यात, शांत दयाळू श्री गुरुनाथ, शांत दयाळू श्री गुरुनाथ। पायी खडावा चुट चुटती, पायी खडावा चुट चुटती, नेत्र करारी ते दिसती, नेत्र करारी ते दिसती। उपदेशामृत पाजून जनहित, उपदेशामृत पाजून जनहित, मार्ग भक्तीचा दाखवितात, मार्ग भक्तीचा दाखवितात। शांत दयाळू श्री गुरुनाथ, शांत दयाळू श्री गुरुनाथ। भगवी छाटी माळ गळ्यात, भगवी छाटी माळ गळ्यात, शांत दयाळू श्री गुरुनाथ, शांत दयाळू श्री गुरुनाथ। पायी खडावा चुट चुटती, पायी खडावा चुट चुटती, नेत्र करारी ते दिसती, नेत्र करारी ते दिसती। उपदेशामृत पाजून जनहित, उपदेशामृत पाजून जनहित, मार्ग भक्तीचा दाखवितात, मार्ग भक्तीचा दाखवितात। शांत दयाळू श्री गुरुनाथ, शांत दयाळू श्री गुरुनाथ। भगवी छाटी माळ गळ्यात, भगवी छाटी माळ गळ्यात, शांत दयाळू श्री गुरुनाथ, शांत दयाळू श्री गुरुनाथ। पायी खडावा चुट चुटती, पायी खडावा चुट चुटती, नेत्र करारी ते दिसती, नेत्र करारी ते दिसती। उपदेशामृत पाजून जनहित, उपदेशामृत पाजून जनहित, मार्ग भक्तीचा दाखवितात, मार्ग भक्तीचा दाखवितात। शांत दयाळू श्री गुरुनाथ, शांत दयाळू श्री गुरुनाथ। भगवी छाटी माळ गळ्यात, भगवी छाटी माळ गळ्यात, शांत दयाळू श्री गुरुनाथ, शांत दयाळू श्री गुरुनाथ, शांत दयाळू श्री गुरुनाथ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद। जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे भजन आवडले असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
ही विनंती.